या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर जगदीश जाखेटे सर. नमस्कार. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी आताच त्यांच्या अनुभवाचा रौप्य महोत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. 25 वर्ष ते पूर्ण करतात आपल्या करिअरची. आणि जेव्हा एखादी व्यक्ती 25 वर्ष एखाद क्षेत्रामध्ये काम करत असते तेव्हा त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेलं काम, त्यांचा झालेला प्रवास हा सगळा उलगडायला अजून एक वेगळी मजा येते. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया की तुमच्या शालेय जीवनापासून थोडं आम्हाला ऐकायचं आहे की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या फील्डमध्ये यावं, काय सांगाल? सर, सगळ्यात प्रथम मी आपले धन्यवाद देतो की आपण आपल्या बिल्ड आयकॉनच्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला बोलण्याची संधी दिली. आमचे मागील 25 वर्षाचे अनुभव तुमच्यासोबत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, माझं शालेय जीवन हे तसं तर 2 टप्प्यात झालं. सर्वप्रथम मी माध्यमिक शालेय 10वी पर्यंत लहाना शाळेला होतो जळगावला आणि नंतर कॉलेज म्हणून नाटा कॉलेज भुसावळला होतो. तदनंतर इंजिनिअरिंग मी सीओटी बांबोरी मधून क्लिअर केली. 2001 मध्ये पासआउट आहे. विथ डिस्टिंक्शन मी इंजिनिअरिंग पासआउट झालेलो आहे. आणि प्रेरणा म्हटली म्हणजे माझे स्वतःचे मावसा या फील्डमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते, रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री BC बियाणी. भुसावळची एक फेमस कॉन्ट्रॅक्टर आहे BC बियाणी म्हणून. ते या फील्डमध्ये असल्यामुळे मला असं वाटलं की मी सिव्हिलमध्ये माझं करिअर करावं आणि त्या अनुषंगाने मी 12वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि BE सिव्हिल 2001 ला पासआउट झालो. या बात आहे. आणि डिस्टिंक्शन म्हणजे तुम्ही त्या काय म्हणतो टॉप स्कॉलर मुलांमधले एक होतात असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला डिस्टिंक्शन झालंय. आता टॉप स्कॉलर म्हणजे असं तेव्हाचा टॉप स्कॉलरच होते. आताची वेगळी परिस्थिती वेगळी होती. पण मग खरा स्ट्रगल त्याच्यानंतर सुरू होतो जेव्हा आपलं करिक्युलम संपतं आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये पदार्पण करतो तेव्हा तो स्ट्रगल कसा होता? पहिलं काम कसं मिळालं, त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागले, कोणाच्या रेफरन्स म्हणजे वैयक्तिक पहिलं काम केलं त्याची आठवण? निश्चितच सर, पहिलं काम तर मी माझं आमच्या भुसावळचे जे मावसा होते माझे BC बियाणीजी, त्यांच्या कंपनीच्या सोबतच नाशिकला केलं मी. तिथले गव्हर्नमेंटच्या रोड रस्त्यांचे कामं मी हँडल केले. 1 वर्ष तिथे होतो. तदनंतर 1 वर्षानंतर मी जळगावला आल्यानंतर आमचे एक सहकारी होते मराठे साहेब म्हणून इंजिनियर, आता ते महानगरपालिकेला आहे. त्यांच्यासोबत पार्टनरशिपला आम्ही जळगावला रामानंद म्हणून एक एरिया आहे तिथे खाली आम्ही एका लाईनीत 10 ब्लॉक डेव्हलप केलेले आहे. ते आमचं पहिलं काम स्वतःचं वैयक्तिक. त्यामुळे स्वतःची जवळची पदर पुंजी सगळी घालून 50-50 हजार सगळ्यांनी त्यावेळेस गोळा केले. 15-15, 25-25, 50-50 हजार आम्ही ते गोळा करून मग ते 10 प्लॉट आम्हाला डेव्हलपमेंटला मिळाले होते आणि तिथून आमची खरं वास्तविक बिझनेसला सुरुवात झाली. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे असा की या क्षेत्रामध्ये आता तुम्ही 25 वर्ष झालं काम करताय, पण तुम्ही बघितलं असेल यातलं तंत्रज्ञान बदललं, लोक बदलली, पण जो कामगार वर्ग आहे तो तसाच राहिला. इन द सेन्स तो अकुशलच राहिला, तो अनस्किल्डच राहिला आहे. त्याच्याकडे ना आमच्या लोकांचं लक्ष गेलं ना या फील्डमध्ये जे एक्सपर्ट आहे त्यांचं लक्ष. अशा अकुशल कामगारांना काम करून घेताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? नाही सर, खूपच हेक्टिक असतं त्यांच्याशी. त्यांना समजावून सांगणं, वेळ पडली तर त्यांच्यावर रागवणं, त्यांना नाही समजत असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत समजावं लागतं. कधी कधी अरेरावीची भाषा वापरावी लागते. पण मग ते नंतर त्यांच्यावर मायेचा हात फिरून पाठीवर परत ते काम करून पण घ्यावं लागतं. शेवटी ही सगळी मिलीजुली सरकारच आहे, कारण का आपलं काम त्या लोकांवरतीच डिपेंड आहे. आपण जर त्यांना जास्तच एकदम हे केलं तर ते उलट होण्यासारखं. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही बरेच काम करता, तर त्याच्यात एक कस्टमर कडनं कायम तुम्हाला वाक्य ऐकायला आलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? निश्चितच सर, कस्टमर आमच्याकडे जो येतो तो प्रत्येक बजेट, भले तो ब्लॉक असो, रो हाऊस, डुप्लेक्स असो किंवा बंगलो असो छोटा, तो कोणताही येणारा कस्टमर बजेटचाच विषय पहिले चर्चा करतो की आमचं बजेट आहे. पण त्यावेळेस ते त्यांना बजेटला कोणत्याही प्रकारची क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करून देणं ही टर्म आणि प्रायोरिटीवर ठेवून आम्ही त्यांना ते करून देतो. प्रयत्न करतो की काही लक्झरियस जे आयटम आहे ते कमी करून त्यातल्या त्या जे स्ट्रक्चरली फिजिबल आहे, स्ट्रक्चरली जे आवश्यक आहे स्ट्रक्चरसाठी, जसं RCC स्ट्रक्चर आहे, त्याच्यातलं वापरणारं स्टील आहे, सिमेंट आहे, ह्या गोष्टी एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या वापरून, प्रीमियम क्वालिटीच्या वापरून त्यांना त्यातल्या त्यात त्यांच्या बजेटमध्ये चांगला ब्लॉक तयार करून देणं हा आमचा उद्देश असतो सर. आता एक पुढचा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे तुम्ही मूळचे इथले जळगावचे, एवढे वर्ष तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्र बघितले त्याप्रमाणे बदलतं जळगाव सुद्धा बघितलंय. तर त्याच्या अँगलनं एक हा प्रश्न आहे की
जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या 15-20 वर्षात तुम्हाला काय वाटतं, एक इंजिनियर म्हणून कुठल्या क्षेत्राकडे आता जास्त लक्ष देण्याची गरज आहे? तर तुमच्या विकासाचं विजन जर विचारलं तर काय सांगाल? सर आता कसं आहे, दिवसेंदिवस आपल्या सिटीचं डायमीटर वाढत चाललंय. ते हे सिटीचं परीघ जेव्हा वाढतोय ना डेव्हलपमेंटसाठी, कारण का दिवसेंदिवस सेंटर एरियामध्ये प्लॉटचे भाव वाढत चाललाय आणि जो सामान्य कस्टमर आहे, मिडल क्लास कस्टमर आहे, त्याला सिटीच्या थोडं दूर जावं लागतंय बजेट अभावी. तेव्हा आमची अपेक्षा अशी आहे की हे जेव्हा नवीन लेआउट तयार होता तिथे हे सुरुवातीला रोड, रस्ते, गटर ह्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या मनपाने त्या सुरुवातीलाच एकदम ओके करून देणं. कारण का विकासक जो असतो तो शेवटी बघा हा बिझनेस आहे, 2 पैसे कमवण्याची वृत्ती असते, पण कधी कधी असतं मनपाच्या जी तंत्रज्ञान टेक्निकल टीम आहे त्यांचं या गोष्टीकडे लक्ष नसतं आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्यावर त्याचा खामियाजा हा सामान्य कस्टमरला भोगावा लागतो. म्हणून आमची आवश्यकता आहे की नवीन क्षेत्र म्हणजे एरियाचा जो परीघ वाढताना तिथले रोड, रस्ते, गटर, इलेक्ट्रिसिटी, पाणी ह्या मूलभूत गरजाची व्यवस्था मनपाने किंवा शासनाने योग्य रीतीने योग्य चार्जेस घेऊन सुरुवातीलाच करून द्यायला पाहिजे. जनरली काय होतं, ही सगळी अपेक्षा बिल्डरकडनं असते, पण बिल्डर काय करतो, प्लॉट घेऊन तो डेव्हलप करतो. रोड, रस्ते, गटर हे बनवणं त्याला नाही जमणार, शक्यच नसतं. आणि लेआउट तयार झालेला असतो कधी कधी ते 10-10, 15-15 वर्ष जुना, आणि त्याच्यावरती रोड, रस्ते, गटर या सुविधाच नसतात. तर काय करणार? तर ह्या मूलभूत गरजा मनपाने दिल्या पाहिजे, शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. बरोबर. कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? नक्की सर, स्टील तर खूप महत्वाचा रोल आहे. कारण का आरसीसी स्ट्रक्चर म्हटलं म्हणजे त्याच्यावर स्टीलवरच डिपेंड आला. स्टीलची स्ट्रेंथ म्हणा, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा, फ्लेक्झिबिलिटी म्हणा, ही सगळी स्टीलवर डिपेंड आहे. त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, भूकंप प्रवण क्षेत्र आपलं, त्या हिशोबाने भूकंप रेजिस्टन्स जे स्टील आहे, ह्या सगळ्या गोष्टी पॅरामीटर त्याच्यात कव्हर झाल्या पाहिजे हे बघूनच आम्ही स्टील चॉईस करतो. बरोबर. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? हो, आम्ही 2-3 प्रोजेक्टला वापरतोय. जनरली आयकॉन सोबत आम्ही एक सेकंडरी ऑप्शन म्हणून राजुरी आहे, पोलाद आहे, हे तत्सम त्या रेंजचे ब्रँड आम्ही वापरताय. सायमल्टेनियसली प्रोजेक्टवर जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते तसे आम्ही वापरत राहतो. मग आयकॉन स्टील मध्ये तुम्हाला दुसरं अजून काय वाटलं, त्यांच्या क्वालिटी बद्दल, कॉस्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल? सर, सर्व्हिस तर एकदम छानच आहे. त्याच्यानंतर जो बेसिक असतो कोणत्याही स्टील मध्ये त्याचा वेट, स्टँडर्ड रेशो वेटचं, जसं 12 mm बार आहे त्याचं 10.6 100 kg त्याचं एक बारचं वजन फिक्स आहे. हे जे बारचं वजन आहे त्याचे ते बारची जी काय म्हणतो आपण व्हर्जिन जे मटेरियल म्हणतो आपण, त्या मटेरियलचं बनणं हे आम्ही आयकॉन स्टील 2-3 त्याच्या बरोबरची स्टील मध्ये त्याच्यात आम्ही बघतो की व्हर्जिन मटेरियलने काम झालेलं पाहिजे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही सल्ला म्हणून काय सांगाल या क्षेत्रात येण्यापूर्वी, किंवा तुमच्या यशाचा गुरुमंत्र काय द्याल? नाही, कोणत्याही नवीन येणाऱ्या इंजिनियरने बांधकाम हा क्षेत्र असा आहे तर याच्यात पैसाही खूप लागतो आणि पैसा दिसतोही, पण पैशाच्या मागे न धावता क्वालिटीशी कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज न करता आपला जो कस्टमर आहे त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करणे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, जसं स्टील आहे, सिमेंट आहे, ह्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी कन्स्ट्रक्शन मध्ये लागतात त्या प्रीमियम क्वालिटीच्याच वापरल्या गेल्या पाहिजे. त्याच्यात कोणत्याच प्रकारची कॉम्प्रोमाइज झाली नाही पाहिजे. कारण की आमच्या क्षेत्रात कसं आहे सर, आता असं झालंय टेक्निकलच माणूस काम करेल असं नाही झालंय, कोणीही काम करायला लागलंय. त्याच्यावर शासनाचं असं काही बंधन नाही किंवा त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन नाही. त्यामुळे ज्या लोकांना टेक्निकलचं काही ज्ञान नाहीये ते लोक कॉम्प्रोमाइजशी तडजोड करून स्वस्तात स्वस्त बनवून विकून पुढे जाण्याचं काम करत राहतात. पण नवीन येणाऱ्या इंजिनियरने आपल्या क्वालिटीशी तडजोड करू नये, तत्वांशी तडजोड करू नये. चांगल्यात चांगलं काम केल्यावरही प्रॉफिट भेटतं, निश्चितच. नाही भेटत असं होत नाही, कारण का चांगलं काम टेक्निकली एकदम प्रिफर्ड काम करणारा लोक प्रिफर देतात. सो हे होते इंजिनियर जगदीश जाखेटेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही गुणवत्तेशी तडजोड करू नका, क्वालिटीशी कधी समझोता करू नका. तर कारण घर ही अशी वस्तू असते की जी माणूस एकदाच आयुष्यात बनवतो, आणि त्याचे स्वतःचे काही गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या असतात, भावना जोडलेल्या आणि एखाद्या घराची निर्मिती जेव्हा करतो तेव्हा ती 60-70 वर्ष, 1-2 पिढ्या 3 पिढ्या ते घर चालतं. त्यामुळे इतक्या महत्वाच्या जबाबदारीमध्ये तुम्ही आहात आणि जे केलेल्या कामातूनच तुम्हाला अजून पुढचं काम मिळणार असतं. निश्चित. तर त्यामुळे अशा जर तुमची प्रामाणिकपणाची कष्टाची तयारी असेल, बरोबर, एकदा तर तुमचं नाव झालं ना, आता आमचं असं आहे, नुसतं जगदीश जाखेट सांगितलं, रो हाऊस मध्ये आम्ही जेवढे कामं करतो एरियात की नाही, त्या सरांचं काम 1 नंबर आहे. क्वालिटीत कोणतंच कॉम्प्रोमाइज नाही. आम्हाला ब्रँडिंग करायची गरज पडत नाही, ऍडव्हर्टाईज द्यायची गरज पडत. वर्षाला जे 2 प्रोजेक्ट करतो कोणत्याही प्रकारची ऍड न करता आमचा माल सेल आउट.
क्या बात आहे. सो पुन्हा एकदा सर आपले आभार. आणि आता मी असं म्हणेन की 25 वर्ष झालीत करिअरला, पण असंच पण एक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या निश्चितच हातून घडावी याच आयकॉन स्टील निश्चित मनपूर्वक आयकॉन स्टीलने शुभेच्छा. असंच प्रेम आमच्यासोबत कायम ठेवा हो. आणि आमच्या क्षेत्राशी रिलेटेड अजून काही नवीन टेक्नॉलॉजी तयार करून ती आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या तर आम्ही त्याबद्दल तुमचे आभारी राहू. नक्की चांगल्या प्रकारचं स्टीलमध्ये अजून काय नवीन इनोव्हेशन करता येईल ते आमच्या बिल्डरसाठी उपलब्ध करून द्या. नक्की. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद.